नमस्कार. कृषी दर्शन कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या, संशोधन करणाऱ्या तज्ज्ञांच्या मुलाखतींद्वारे शेतकरी बंधूंना अत्यंत महत्त्वाची माहिती या कार्यक्रमाद्वारे प्रसारित करण्यात येते. आज देखील आपण एक नवीन विषय घेऊन आलो. शेती म्हटलं, कृषी क्षेत्र म्हटलं तर पूरक व्यवसायांच्या बाबतीत बोलताना पशुपालन हा अत्यंत महत्त्वाचा व्यवसाय मानला जातो आणि या पशुपालनामध्ये शेळ्या मेंढ्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. आणि याच दृष्टीने शेळ्या मेंढ्यांमधील सुलभ प्रजननासाठी अल्ट्रासोनोग्राफी या विषयावर आपण शेतकरी बंधूंना, पशुपालकांना माहिती देणार आहोत. ही माहिती सांगण्यासाठी, याबद्दल विवेचन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत डॉक्टर अजित माळी सर. सर नमस्कार. नमस्ते सर. क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयामध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करतात. सरांनी यापूर्वी देखील महाराष्ट्र शासनाच्या पशुधन विकास अधिकारी म्हणून देखील काम केलं आहे. या विषयावरती लेखन, या विषयावर संशोधन आणि अल्ट्रासोनोग्राफी संदर्भातले एक्सपेरिमेंटेशन या माध्यमातून सरांनी या क्षेत्रामध्ये मोठं काम केलं आहे. पशुपालन म्हटल्यानंतर हा जो संपूर्ण व्यवसाय आहे, या व्यवसायाची व्याप्ती मोठी आहे. तर या व्याप्तीमध्ये एकूण शेळ्या मेंढ्यांना किती महत्त्व आहे? राष्ट्रपिता आहेत महात्मा गांधी यांनी सांगितले की शेळी ही गरिबांची गाय आहे. पण आता जर आपण बघितलं तर शेळी गरिबांची तर गाय आहेच, पण ते आता श्रीमंतीकडे पण ते तेवढ्यात घेऊन जाते. का तर शेळीपासून किंवा मेंढीपासून जे उत्पादन मिळतं आहे, म्हणजे मांस असेल, दूध असेल किंवा हौशीसाठी लोक पाळतात शेळ्या म्हणून, म्हणजे जसं एक मला एक घरात ठेवायचे म्हणून. शेळीचं दूध जे आहे ते माणसाचं दूध आहे त्याला एकदम पूरक आहे. म्हणजे आपण इतर जनावरांचं जे दूध वापरतो तर त्यापेक्षा जे एक चांगलं पूरक दूध म्हणून शेळीचं दूध म्हणून वापरतात. म्हणजे जस्ट लाईक आपले जे पेडिट्रिशियन आहेत, म्हणजे चाइल्ड स्पेशलिस्ट आहेत, तर काही मुलांना जे असेल ते गाईच्या किंवा म्हशीच्या दुधाची ॲलर्जी येते. मग अशा वेळेस ते पेडियाट्रिक प्रिस्क्रिप्शन दिलं जातं की या मुलाला किंवा या मुलीला तुम्ही शेळीचं दूध पाजा. तर त्या शेळीच्या दुधामुळं त्याला कसलाही अपाय किंवा कसल्याही पद्धतीचं कॉम्प्लिकेशन होत नाही आणि पचनाला हलका असते, फॅटची साईज कमी असते. त्यामुळं त्या मुलाला किंवा मुलीला ते दूध जे असेल ते एकदम प्रॉपर जस्ट लाईक तिच्या आईचं दूध आहे असं आपण समजतो. तर शेळ्या मेंढ्यांचं एकूण जे काही आता पालन चालू आहे, आपल्याकडे सद्यस्थिती कशा पद्धतीची आहे? आपल्याकडे चराऊ क्षेत्र हळूहळू कमी होत चाललं आहे. म्हणजे गायरान, आपण अगोदर आपल्या ग्रामीण भागामध्ये गायरान हा विषय असायचा की तिथे वेगवेगळी जनावरे चरण्यासाठी जायचे. पण आता ओव्हरऑल गायरान जे आहे ते कमी झालेलं आहे. हे गायरान कमी झाल्यामुळं आपल्याला जो काही पारंपरिक जो आपला पशुपालक होता, जो शेळ्या मेंढ्या, म्हणजे अजूनही काही जे धनगर समाज आहेत ते अजून मेंढीपालन कोकणापासून इकडे घाटापर्यंत असं त्यांचं मायग्रेशन होत असतं किंवा ते पावसाळ्याच्या दिवसात इकडे येतात, पाऊस झाला की तिकडे जातात. म्हणजे अशा पद्धतीचं मायग्रेशन अजूनही ते तेवढं कष्ट घेत आहेत. म्हणजे त्यांचं कष्ट जे ते अपार कष्ट आहे. म्हणजे त्यांच्यासारखं कष्ट दुसरा कुठली कम्युनिटी घेऊ शकत नाही आणि त्यांचं त्या जनावरांवर प्रेम पण आहे आणि तेवढं ते उत्पादन पण घेतात. दुसरा जो पार्ट आहे की तो शेळीपालन जो असेल ते आधुनिक पद्धतीनं, शास्त्रीय पद्धतीनं, की जिथं चराऊ क्षेत्र कमी आहे, ज्यांना शेती कमी आहे, जे अल्पभूधारक आहेत, तर त्यांच्यासाठी सुद्धा शेळीपालन हा एक महत्त्वाचा त्यांना घटक आहे आणि त्यांना एक त्यांचा आर्थिक स्रोत वाढवण्यासाठी खूप फायदेशीर आहे. का तर ह्याला लागणार भांडवल खूप कमी आहे. शासनाच्या सुद्धा विविध योजना आहेत, म्हणजे केंद्र सरकारच्या असतील, राज्य शासनाच्या असतील किंवा काही लोकल बॉडी असतील, जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती, यांचे सुद्धा स्पेसिफिक योजना आहेत की जो अल्पभूधारक आहे किंवा ज्या महिला आहेत तर त्यांच्यासाठी खूप चांगला हा जोडधंदा आहे. आम्ही तर जोडधंदा म्हणतच नाही याला, तो महत्त्वाचा मुख्य व्यवसाय आहे आणि त्या व्यवसायामध्ये त्यांना जास्तीत जास्त पैसे मिळतात. कारण कसं आहे की एक
4-5 महिन्याचा बोकड झाला की ते विकतात आणि त्याचे पैसे येतात. म्हणजे आता जर आपण बघितलं की एक साधारणतः तर मटणासाठी जी विक्री होती बोकडांची, तर एक 4 ते 5 महिन्यामध्ये तो बोकड विक्रीसाठी तयार होतो. मग 4 ते 5 महिन्यामध्ये त्याच्या वजनानुसार त्याला काही एक साधारणतः आत्ता जर आपण एक जर मटणासाठीचा रेट आत्ता आपण जर मार्केटमध्ये बघितला की एक 700 ते 800च्या आसपास असेल, पण तोच रेट त्याला विक्रीसाठी एक साधारणतः 450 किंवा 500 मिळतो. आणि एक साधारणतः 20 किलोचा बोकड असेल एक 4 ते 5 महिन्याचा, तर 20 किलोचा बोकड जर आपण 500 रुपयानं जर पकडलं तर साधारणतः एक 10,000 रुपये मिनिमम त्याला ते मिळतात आणि ते एक हक्काचे पैसे असतात. तसं दुधासाठी सुद्धा जर आपण बघितलं की मी जसं सांगितलं की हे पेट्रिशियन प्रिस्क्रिप्शन आहे, तर शहरी भागात जिथे जिथे म्हणजे चांगलं मुंबई असेल, पुणे असेल, जे मेट्रो सिटी आहेत, तर तिथं साधारणतः जो दुधाचा शेळीचा रेट आहे तर साधारणतः एक 200 ते 250 रुपये दुधाचा रेट आहे. म्हणजे आपण विश्वास बसणार नाही की आपल्याला दूध एवढं महाग कसं काय, तर त्याला ते तेवढा औषधी गुणधर्म पण आहे आणि तो माणसाचा पूरक दूध आहे. आणि एक तिसरा प्रकार जो आहे तर ते खास पैदाशीसाठी, म्हणजे ती लोक मांसासाठी पण विकत नाहीत, दूध पण काढत नाहीत, ते फक्त पिल्लं वाढवतात आणि चांगली वंशावळ तयार करतात आणि ती चांगली वंशावळ जो नवीन या व्यवसायामध्ये येणार आहे तर त्यांच्यासाठी विकतात. आणि त्याची जी कॉस्ट आहे तर एक साधारणतः आपण 500 रुपयाची कॉस्ट जर आपण मटणासाठी जर विकत असेल बोकडाला, तर ती कॉस्ट त्याला 10 पट मिळते. म्हणजे साधारणतः एक 4 ते 5,000 रुपये किलोनं तो बोकड त्याचा जातो. म्हणजे साधारणतः एक 3 ते 4 महिन्याचं जरी त्याचं पाट असेल किंवा बोकड असेल आणि तो एक 10 किलोचा जरी असेल तरी तो साधारणतः त्याला एक 40,000 ते 50,000ला जातो. म्हणजे एवढं प्रकार ब्रीडिंगसाठी आहे. पारंपरिक पद्धतीने जे शेळ्या मेंढ्या पूर्वी पाळल्या जायच्या आणि ज्याला आपण आधुनिक किंवा बंदिस्त पालन असं म्हणू, ते बंदिस्त पालन जास्त महत्त्वाचं काय? चराऊ क्षेत्र कमी आहे, ओव्हरऑल शहरीकरण ग्रामीण भागात पण तेवढंच होत आहे आणि त्या शहरीकरणामुळं आपल्याला जे शेळी पालन जे असेल ते जागा कमी होते. मग तुम्ही टेरेसवर करू शकता, तुम्ही स्पेसिफिक एक थोडीशी जागामध्ये तुम्ही त्यांचं शेड बनवू शकता आणि शेड बनवल्यानंतर ओव्हरऑल तुम्हाला थोडंसं फिरण्यासाठी त्यांना जागा लागणार आहे, तेवढीच जागा तुम्हाला लागणार आहे. त्यामुळं आणि त्याच्यामध्ये कसं कंट्रोल राहत आहे. म्हणजे आता कसं आहे की त्यांचे प्रिडेटर्स आहेत, म्हणजे बाहेरचे श्वान असतील किंवा इतर जे प्राणी आहेत तर ते त्यांच्यावर अटॅक करू शकतात आणि ओव्हरऑल जी ग्रोथ असेल म्हणजे शेळी इकडे तिकडे फिरते आणि ते तिचा चारा गोळा करते. पण बंदिस्त जे शेळी पालन आहे त्याच्यामध्ये तिला तिच्या जागेवर सगळं चारा मिळतो आहे. म्हणजे जे काय तुम्ही झाडाचा पाला देणारे, कुट्टी देणारे किंवा खुराक देणारे ते सगळं जाणं, म्हणजे तिचं अननेसरी जे मुवमेंट आहे ते कमी होते, त्याच्यामुळे तिचं वेट गेन सुद्धा खूप चांगलं होतं आहे. सुलभ प्रजनन व्यवस्थापन अगदी थोडक्यात सांगता येईल का? शेळी पालनामध्ये सुलभ प्रजनन व्यवस्थापन आपण जर म्हणलं तर एक 5 महिन्याचा गाभण काळ असतो आहे. शेळीची प्रौढावस्था जी असेल म्हणजे एक करडू जन्मलं त्याच्यानंतर एक 8 ते 9 महिन्यानंतर तिनं पहिला मास दाखवता, मग ते एक किंवा 2 मासामध्ये ते गाभण राहतं. तर ते गाभण राहिल्यानंतर 5 महिन्याचा गाभण काळ आहे, तर समजा 9व्या महिन्यात गाभण राहिलं त्याच्यानंतर ते 14व्या महिन्यात ते आपल्याला पिल्लं देणार आहे. नंतर एक 1.5 ते 2 महिन्यानंतर तिनं लगेच त्या करडानं परत मास दाखवला पाहिजे. म्हणजे ती परत तिची जी प्रजनन जी संस्था आहे ती परत ब्रीडिंगसाठी तयार होते. मग 1.5 ते 2 महिन्यात ती परत मादाची लक्षण दाखवली पाहिजे. तिने मादाची लक्षण दाखवल्यानंतर ती परत बोकडाद्वारे तुम्ही नॅचरल मेटिंग करा किंवा कृत्रिम रेतन करा आणि त्याच्यानंतर परत 5 महिन्यानंतर म्हणजे आपल्याला साधारणतः ते 5 महिने दुसरे 5 महिने आणि मधला एक साधारणतः 1.5 ते 2 महिन्याचा काळ जर आपण गेला तर आपल्याला एक साधारणतः 14 ते 15 महिन्यामध्ये आपल्याला एका शेळीपासून 2 वेतं मिळाले पाहिजेत आणि हे कंटिन्यू चालू राहायला पाहिजे. आणि एका वेतामध्ये सुरुवातीचं जे करडू असेल किंवा जे आपण पहिल्यावर आपण तिला शेळी म्हणतो तिला एक करडू होऊ शकतं, पण नंतर जे असेल तर त्याला मिनिमम 2 करडं झाले पाहिजेत. म्हणजे आपल्याला शेळीमधनं एक 15 महिन्यात 2 वेतं पण मिळाली पाहिजेत प्लस तिला 2 शेळीची करडू पण मिळाली पाहिजेत. एक 6 वर्षात तिनं आपल्याला तिचं प्रोडक्टिव्ह लाईफ मिळालं तर एक साधारणतः आपल्याला एक 12 ते 13 करडं एका शेळीपासून मिळाली पाहिजेत. पारंपरिक पद्धतीने आपण प्रजनन संस्था जी तपासणी करतो आणि अल्ट्रासोनोग्राफीद्वारे करतो, तर याच्यामध्ये दोघांमध्ये फरक काय? गाई म्हशीमध्ये मी ज्यावेळेस तपासणी करतो तर त्यावेळेस मी त्याच्या गुदद्वारामध्ये हात घालून जिथून शेण पडते तिथून हात घालतो आणि त्याची प्रजनन जी संस्था आहे ती तपासणी करतो.
पण शेळी मेंढीमध्ये मला ते शक्य नाही, का तर शेळीची किंवा मेंढीची साईज लहान असते, त्यामुळे ते हात मी टाकू शकत नाही, त्यामुळे प्रजनन संस्थेची तपासणी मी करू शकत नाही. मग दुसरा पर्याय काय राहिला, ज्यावेळेस ती गाभण राहील 1 ते 4 महिन्यामध्ये ते करडांची वाढ होईल पोटामध्ये, तर ते जे करडाची साईज म्हणजे ते जे बोन तयार होणार, मग साधारणतः त्याला 3 ते 3.5 महिने लागतील. मग मी त्याच्या पोटाला हात लावणार, पोटाला हात लावल्यानंतर मला थोडंसं लक्षात येणार की थोडंसं मला बोनी स्ट्रक्चर लागतं आहे, हाडाचं स्ट्रक्चर लागतं आहे, आणि त्याच्यानंतर मी सांगणार की शेळी गाभण आहे की नाही. म्हणजे ह्याच्यामध्ये मला एक तर ॲक्युरेसी माझी कमी असणार, दुसरं शेळीमध्ये किती पिल्लं आहेत ते मला समजणार नाही. अल्ट्रासोनोग्राफी तंत्रज्ञान म्हटलं की आपण माणसामध्ये तर इट इज अ कॉमन प्रोसेस, म्हणजे हे एक झालंच पाहिजे. म्हणजे तुम्ही एक 35 ते 40 दिवस झालं की सोनोग्राफी तुम्ही एक 15 दिवस किंवा एक महिन्याने तुम्ही द्यायचीच. तर ही गोष्टसुद्धा तुम्ही तेवढीच शेळी मेंढीमध्ये खूप कॉमन झालेली आहे. म्हणजे गाई म्हशीमध्ये तर कॉमनच आहे, पण शेळी मेंढीमध्ये पण खूप कॉमन आहे. का तर आपल्याला एक 25 ते 30 दिवसाची शेळी गाभण आहे का नाही ते समजते. दुसरं, आपल्याला त्या शेळीमध्ये एक गर्भ आहे, 2 गर्भ आहे किंवा 3 गर्भ आहे ते पण समजतं. नंतर गर्भाशयामध्ये काही आजार आहेत का, म्हणजे गर्भाशयाचे काही विकार आहेत का, किंवा स्त्रीबीजांडाचे काही विकार आहेत का ते पण समजतं. म्हणजे आपण शेळी गाभण आहे तर त्या पशुपालकाला ते फायदेशीरच आहे. वंध्यत्वाबद्दल सुद्धा काही आपल्याला माहिती तपासणीद्वारे कळू शकते अल्ट्रासोनोग्राफीद्वारे. वंध्यत्व तपासणीसाठी तिचा गर्भाशय आणि स्त्री बीजांडाची तपासणी करावी लागते. जर स्त्री बीजांडाची जर तपासणी करायची असेल तर आपल्याला अल्ट्रासोनोग्राफी शिवाय पर्याय नाही. का तर मगाशी मी सांगितलं की ते आपल्याला जर प्रजनन संस्थेची तपासणी करायची असेल तर पशुवैद्यकाला दुसरा पर्यायच नाही आहे, अल्ट्रासोनोग्राफी शिवाय दुसरा पर्यायच नाही. तर अल्ट्रासोनोग्राफीनं साध्या गोष्टीसुद्धा तो, म्हणजे स्त्री बीजांडाची जे काही स्त्रीबीज तयार होतात किंवा जे कॉर्पस लुटियम आम्ही म्हणतो त्याला, कॉर्पस लुटियम तयार होतो, तो प्रेग्नन्सीसाठी लागतो. नंतर गर्भाशयामध्ये काही पाणी झालं आहे का किंवा पू झाला आहे का हे पण समजतं. मग ह्या सर्व गोष्टी वंध्यत्वाची महत्त्वाची कारणं आहेत, किंवा जिथं स्त्रीबीज तयार होत नाही. मग अशा वेळेससुद्धा मग त्याची साईज किती आहे, मग ही व्यवस्थित मोजमाप केलं जातं अल्ट्रासोनोग्राफी मशीनच्या साहाय्याने, आणि त्याच्यानंतर वंध्यत्व स्त्रीबीजांडाकडून आहे का गर्भाशयाकडून आहे ते समजतं, आणि एक्झॅक्टली आपण निदान करून आपण उपचार करतो. शेळी मेंढी विकताना जेव्हा तो जो काळ आहे, कालावधी आहे, तर या काळात आपल्याला अल्ट्रासोनोग्राफी कशा अर्थाने उपयुक्त ठरू शकते? जसं मानवामध्ये रेग्युलरली सोनोग्राफीचं मॉनिटरिंग होतं, तसं शेळी मेंढीमध्ये पण गरजेचं आहे. का तर रेग्युलर मॉनिटरिंग म्हणजे पिल्लाची हालचाल व्यवस्थित आहे का, हृदयाचे ठोके व्यवस्थित आहेत का, नंतर तिला रक्तपुरवठा व्यवस्थित होतोय का, म्हणजे ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत, तर ह्या सर्व गोष्टी आपण सोनोग्राफीने सुरुवातीपासून, जसं मी म्हटलं की 25 ते 30 दिवसापासूनची जी गर्भधारणा तपासणी करायची, तर त्यापासून आपण एक शेळी ज्यावेळेस विणार आहे तोपर्यंत आपण ही करू शकतो. तर त्याच्यामध्ये महत्त्वाचा जो फायदा जो आहे की आपल्याला जर काही गर्भाला काही इजा झाली असेल किंवा गर्भ कोणत्या कारणानं ची मृत्यू झाली असेल गर्भाची, तर त्या पद्धतीत सुद्धा पण आपण सोनोग्राफीनं लगेच निदान करू शकतो. आणि त्या पद्धतीनं पुढचं काय करायचं आहे, म्हणजे समजा दिवस भरलेले आहेत आणि दिवस भरले तर शेळी वित नाही, मग एक तर गर्भ मेलेला असेल किंवा तिच्यापासून ज्या विण्याची प्रक्रिया सुरू होत नाही, ह्या 2 गोष्टी त्याला गरजेचे असतात. त्या दोन्हीतली एक कुठली तरी गोष्ट होत नसेल तर मग आपण सोनोग्राफी करतो. मग त्यावेळेस ठरवतो की पिल्लं व्यवस्थित आहे का, हृदयाचे ठोके व्यवस्थित आहेत का, त्यानंतर हालचाल आहे का व्यवस्थित, तिला रक्तपुरवठा त्या पिल्लाला व्यवस्थित होतोय का नाळीद्वारे. मग ह्या सर्व गोष्टी आपण व्यवस्थित चेक केल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की नाही आता आपल्याला एकतर थांबावं लागेल, तुमच्याकडून तारखेमध्ये काहीतरी गफलत झाली, किंवा आपल्याला आता तिचं जे पार्च्युरेशन प्रोसेस म्हणतो किंवा आपण ती विण्याची प्रक्रिया चालू करावी लागते. काय मग काही वेळेस मग आपल्याला इंजेक्शन न करावं लागतं, किंवा मग आपल्याला सिझर शिवाय पर्याय नसतो, मग आपल्याला ऑपरेशन करून ते पिल्लू काढावं लागतं. सण असतात, काही प्रसंग असे असतात सामाजिकदृष्ट्या देखील की ज्याच्यामध्ये ईद आहे, यात्रा आहे, उरूस आहे, एखादा विशिष्ट महिना आहे, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बोकडांची किंवा मेंढ्यांची बाजारामध्ये उपलब्धता अपेक्षित आहे. तर त्याच्या अलीकडेपासून ही सगळी प्रोसेस चालू व्हायला पाहिजे, पशुपालकांनाही ते लक्षात आलं पाहिजे, म्हणून अल्ट्रासोनोग्राफी काही उपयुक्त ठरू शकते का? मास संकलन तंत्रज्ञान हा एक विषय, म्हणजे त्याला आम्ही एक इस्ट्रस सिंक्रोनायझेशन म्हणतो. म्हणजे एका वेळेस एक 10 शेळ्या, 20 शेळ्या, 30 शेळ्या, 50 शेळ्या एका वेळेस माझावर आणायच्या. म्हणजे आपण एक ठरवायचं की मला एक साधारणतः एक मे महिन्यामध्ये मला बोकडांची गरज आहे, एक 5 महिन्याच्या बोकडांची मला गरज आहे. मग मी एक साधारणतः एक ऑगस्ट सप्टेंबरमधून मी प्लॅनिंग करणार
की मला यात्रेचा सीझन आहे किंवा निवडणुका आहेत किंवा उरूस आहे किंवा ईद येणार आहे, मग मी त्या पद्धतीनं मग प्लॅनिंग करणार. त्यावेळेस जेवढ्या शेळ्या विलेल्या आहेत तर त्या शेळ्या एकत्र माझावर आणणार. एकत्र मग एक संप्रेरक आहेत, मग ते वापरून मी एकत्र माझावर आणणार. आणि बरोबर म्हणजे मी असं म्हणणार नाही की 100% त्या सर्व गाभण राहणार आहेत, पण 20 शेळ्यामधल्या जर 18 गाभण राहिल्या तर त्या पिरियडमध्ये मला जर एप्रिलमध्ये मला त्या 4 ते 5 महिन्याची बोकडं पाहिजेत, तर मी ते सप्टेंबरमध्ये जर प्रॉपरली प्लॅनिंग केलं तर 100% मला जे रिक्वायर्ड आहेत मग त्यावेळेस मला मार्केट अजून जास्त मिळणार आहे. म्हणजे मला जो जी किंमत मिळणार होते तर त्यापेक्षा मी हमी भाव अजून जास्त मला मिळू शकतो. आणि त्या पद्धतीनं मग त्या मार्केटमध्ये तो पशुपालक आहे तो जास्त अजून फायदा मिळतो. म्हणजे मांस संकलन तंत्रज्ञान जर करायचं असेल मला तर मला त्यावेळेस स्त्रीबीजांड गर्भाशय हे बघावंच लागणार. आणि ते मला नुसतं फक्त मी पोटाला हात लावून नाही करू शकणार, मग त्यावेळेस मला सोनोग्राफी करावी लागणार. मग सोनोग्राफी एक पोटाला प्रोब लावून करू शकतो किंवा गुदद्वारामध्ये प्रोब घालून सोनोग्राफी करू शकतो. पण सोनोग्राफी मांस संकलनाला जशी महत्त्वाची आहे तशीच गर्भधारणा तपासणीसाठी महत्त्वाची आहे, तशीच वितानासुद्धा महत्त्वाची आहे. आणि ही सोनोग्राफीचा कसलाच अपाय नाही आहे. म्हणजे शेळीला काय अपाय नाही आहे, जो करतो त्याला काय अपाय नाही आहे. आतलं वाढणारं गर्भ आहे, म्हणजे पहिल्या दिवसापासून मी शेवटच्या दिवसापर्यंत जरी सोनोग्राफी केली म्हणजे त्याच पिल्लाचे रेग्युलरली जसं आपण माणसामध्ये करतो तरी त्याला कसलीच इजा होत नाही. मग सोनोग्राफी एवढं फायदेशीर आहे आणि सगळ्या गोष्टी मला निदान माझं अचूक करत आहे. मग पशुवैद्यकासाठी एक दुसरा हात आहे, म्हणजे मला 2 हात आहेत, तर सोनोग्राफीमुळे मला 3रा हात मिळाला आहे. मी माझं निदान माझं योग्य होतं आहे. नंतर जो पशुपालक आहे म्हणजे शेळीपालक असेल किंवा मेंढीपालक असेल त्याला अचूक निदान मिळतं, त्यामुळे त्याला एक्झॅक्ट निदान झाल्यामुळं ट्रीटमेंट कॉस्ट त्याची कमी होते. आणि असे जे मांस संकलन तंत्रज्ञान आहे की त्याच्यामध्ये मला एक्झॅक्ट मला डायग्नोस करायचं आहे आणि मला ती ट्रीटमेंट करून मला त्या शेळ्या एकत्र माझावर आणायच्यात. मग त्यावेळेसुद्धा ही शेळीपालन जर फायदेशीर करायचं असेल तर अल्ट्रासोनोग्राफीचा जोड हा सर्वसामान्य पशुपालकांसाठी किंवा शेळीपालकांसाठी मेंढीपालकांसाठी खूप गरजेचा आहे. खूप महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भूल द्यावी लागते का? जी आपण सोनोग्राफी करतो म्हणजे आपण माणसामध्ये जर असेल तर एक स्पेशल रूम असते किंवा तुम्हाला एक स्पेशल ठिकाणी तुम्हाला नेलं जातं, तुम्हाला झोपवलं जातं. तर शेळी जी असेल तर ती कम्फर्टेबल राहते उभे राहिल्यानंतर. म्हणजे जशी ती उभी असेल तशी आपण सोनोग्राफी करायची. तिला कसली भूल द्यायची नाही, तिचे कुठले केस काढायचे नाहीत, तिथं कुठं शेविंग करायचं नाही, म्हणजे तिला काही करायचं नाही. शेळी आली एक 30 ते 35 सेकंदामध्ये आपण प्रोब लावणार आणि अचूक निदान करणार. म्हणजे 30 ते 35 सेकंदामध्ये मी काही न करता फक्त उभी राहिली आणि मी जो पशुवैद्यक आहे तो बसणार, तो प्रोब पोटाला लावणार किंवा गुदद्वारात घालणार आणि मॉनिटरवर बघणार की गाभण आहे किंवा नाही. म्हणजे एवढंच फक्त आहे. त्यामुळे काहीच नाही, एकदम सोपी प्रोसिजर आहे. लवकरात लवकर कधी पासून आपण गर्भधारणेपासून आपण ही अल्ट्रासॉनिक टेस्ट करू शकतो? आज समजा 1 तारीख आहे आणि मला 20 किंवा 21 दिवसानंतर ते परत माझा आहे त्याला माहिती असते. मग आम्ही काय करतो की पशुपालकांना सांगतो की बाबा 21 दिवस थांबतो, त्याच्यानंतर एक 2-3 दिवस घे, 25 दिवसानंतर जर आला तर मी तुला शेळी अचूक सांगणार गाभण आहे किंवा नाही आणि शेळीमध्ये पिल्लं सांगणार किती आहेत, मग 1 आहे 2 आहेत 3 आहेत. मग त्या पद्धतीने तो काय करतो की तो गर्भधारणा काळामध्ये तो त्या पद्धतीने तिला खाद्य पुरवतो, म्हणजे खुराक देतो. त्या पद्धतीने पिल्लांची वाढ जी आहे ती प्रॉपर होते. म्हणजे त्याच्यामुळे काय होतं की पिल्लांची जर वाढ जर व्यवस्थित झाली तर सशक्त पिल्लू ज्याला मला येतं आणि त्याच्यापासून जो त्याला चांगलं सुदृढ जे पिल्लू आहे ना ते 5 महिन्याचा गाभणकाळ पूर्ण झाल्यानंतर त्याला ते मिळतं. तुमचं जे पशुवैद्यकीय महाविद्यालय आहे तिथे कुठून कुठून मंडळी तुमच्याकडे येतात अल्ट्रासोनोग्राफीसाठी? सुरुवातीला आम्ही ज्यावेळेस शेळी तपासण्या करत होतो त्यावेळेस फार मोजकी लोक यायचे. मी म्हटलं आपण नंतर मग बारामतीवरून 1-2-3 शेळीपालक आले, मग त्यांना सांगितलं की असं असं आपण तपासणी करतोय. मग त्याला लक्षात आलं की हे काहीच करत नाहीत, एक 30 ते 40 सेकंदामध्ये सोनोग्राफी तयार करून देत आहेत आणि रिझल्ट पण देतात ॲक्युरेट. तर त्यानंतर आमची सुरू झाली 2017 पासून. तर गेल्या 8 वर्षामध्ये आमच्याकडे जवळजवळ एक 7 ते 7,500 शेळ्यांची आणि मेंढ्यांची तपासणी झाली. म्हणजे दरवर्षी मिनिमम 1200 ते 1300 शेळ्या आमच्याकडे येतात आणि त्या शेळ्या फक्त तिथल्या जवळच्या येत नाहीत. म्हणजे मला सांगायला अभिमान वाटेल
की कोल्हापूरच्या बाउंड्रीचे कर्नाटकचे लोक येऊन गेलेले आहेत, नंतर इकडे नाशिक, नंतर जालना, औरंगाबाद जालना आणि ठाणे सिंधुदुर्ग कणकवलीची लोक आमच्याकडे येतात. म्हणजे मला सुरुवातीला आश्चर्य वाटायचं की अरे ही लोक 400-450 किलोमीटर एवढ्या लांबून फक्त शेळीमध्ये गर्भधारणा आणि वंध्यत्व तपासण्यासाठी येतात. मी त्यांना सहज म्हणजे मला तापरूक वाटलं की बाबा तुम्ही एवढ्या लांब का येत आहे, तर ते म्हणले सर वंध्यत्व आणि गर्भधारणा हे आमचे एवढे ज्वलंत विषय आहेत की ह्याच्यामध्ये आम्हाला सर तुम्ही अजून 500 किलोमीटर जर सांगितलं तरी येणार. म्हणजे ठीक आहे त्यांचा तो मोठेपणा झाला, पण नंतर मलाच वाटलं की आपण एवढ्या लांबून जर शेळ्या येत असतील म्हणजे हा रेडियस जो असेल तो एक 300 ते 350 किलोमीटर रेडियस आहे. म्हणजे आमचं एक हब तयार झालं की सोनोग्राफी हब, शेळ्या मेंढ्यांसाठी शिळवरचं पशुवैद्यकीय महाविद्यालय हे हब झालं तयार आणि तिथं लोक दुरून दुरून यावं लागले. ते फक्त त्यांच्या माउथ टू माउथ पब्लिसिटी. आम्ही काय, कारण आमची शासकीय संस्था आहे, आम्हाला सेवा द्यायची आहे, आम्हाला ह्याच्यामध्ये कोणताही याच्यामध्ये आमचा पर्सनल इंटरेस्ट काय नाही, पण आम्हाला शेतकऱ्याच्या फायद्यासाठी आम्हाला ह्या गोष्टी करायच्या. त्यामुळे माउथ टू माउथ पशुपालकांच्या पब्लिसिटीमध्ये आम्ही एवढं पॉप्युलर झालो आणि शेळी पालकांना फायदा झाला. अजून अन्य कोणते केंद्र आहेत की ज्या ठिकाणी अल्ट्रासोनोग्राफी करता येऊ शकेल? 30 ते 40 किंवा 50 किलोमीटरपर्यंत वाहतूक करून त्या शेळी पालकाने किंवा मेंढी पालकाने त्याची सोनोग्राफी करून घ्यावी. म्हणजे मी ह्या मतात आहे की मी एवढ्या लांबून शेळी पालक येऊच नाही हे माझं प्रामाणिक मत आहे. शासनाच्या पण तशा योजना आहेत. शासनानं काय केलं आहे की प्रत्येक जे जिल्ह्यात पशु सर्वे चिकित्सालय आहे, तालुका पशु सर्वे चिकित्सालय किंवा काही जिल्ह्याच्या जिल्हा परिषद आहेत, त्यांनी काही तालुका स्तरावर किंवा गाव स्तरावरचे जे पशुवैद्यकीय दवाखाने आहेत तिथं सुद्धा सोनोग्राफीचं तंत्रज्ञान तिथं उपलब्ध करून दिलेलं आहे. मग तिथं पण ते करू शकतात. म्हणजे सर्व जिल्हे, सर्व तालुके आणि काही जे दवाखाने आहेत ते गाव स्तरावर आहेत, तर तिथं पण म्हणजे महाराष्ट्र हा सोनोग्राफीसाठी भारतामध्ये अग्रगण्य आहे. का तर सोनोग्राफीची ज्या सुविधा आहेत, ज्या रिक्वायरमेंट आहेत त्या पुरवठा महाराष्ट्र शासन करत आहे, पशुसंवर्धन विभाग करत आहे किंवा आमचं विद्यापीठ आहे. आमच्या विद्यापीठाचे संलग्न जे कॉलेजेस आहेत म्हणजे 6 कॉलेजेस आहेत, मुंबई असेल, नागपूर असेल, अकोला असेल, परभणी असेल, उदगीर असेल आणि आमचं शिरवळ कॉलेज आहे आणि भविष्यामध्ये जे काही कॉलेज होते तर तिथं ह्या सुविधा तर उपलब्ध होणार आहेत आणि सोनोग्राफी सगळ्या ठिकाणी उपलब्ध आहे. अल्ट्रासोनोग्राफीबद्दल अगदी थोडक्यात पशुपालकांना तुम्ही काही संदेश देऊ इच्छिता का? जे आधुनिक तंत्रज्ञान आपल्याला जागतिक स्तरावर मिळतं आहे, तर ते जागतिक स्तरावरचं जे तंत्रज्ञान आहे ते तुम्हाला तुमच्या घरात शेजारी मिळते, तुमच्या तालुक्यात मिळते, तुमच्या जिल्ह्यात मिळते. तर तुम्ही व्यवसाय करताना व्यावसायिक दृष्टिकोन ठेवा. म्हणजे पारंपरिक जो व्यवसाय आहे तो ठीक आहे, आपले पूर्वज करत होते, पण मला कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न. कारण आपल्या माननीय पंतप्रधानांची आपल्याला सर्वांना अपील पण केलेलं आहे की मला शेतकऱ्याचं उत्पन्न डबल करायचं आहे, म्हणजे डबलिंग द फार्मर इन्कम. तर त्यासाठी मला पशुपालकाचा उत्पादन खर्च कमी करायचा आहे आणि उत्पादन वाढवायचं आहे. तर याच्यामध्ये त्याला जर हे करायचं असेल तर आधुनिक तंत्रज्ञान गरजेचं आहे आणि त्यासाठी प्रजनन जर असेल, प्रजनन व्यवस्थित असेल, सुलभ प्रजनन जर असेल आणि त्याला जर अल्ट्रासोनोग्राफीची जोड असेल तर सुलभ प्रजनन 100% होणार. आणि ते सुलभ प्रजनन जर झालं तर त्याचा फायदा आहे. का तर जेवढे वित मिळतील त्याला, म्हणजे जेवढ्या वेळेस ती शेळी किंवा मेंढी व्याईल आणि ते पिल्ले मिळतील तर त्याचा तेवढा फायदा आहे. नाहीतर ती जेवढी वांद राहील तो तेवढा त्याचा तोटा आहे. म्हणजे अल्ट्रासोनोग्राफी तंत्रज्ञानानं सुलभ प्रजनन व्यवस्थापन करावं एवढंच मला या पशुपालकांना किंवा महत्त्वाच्या शेळी पालकांना एक आव्हान आहे की तुम्ही अल्ट्रासोनोग्राफी तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त उपयोग करा आणि तुमचा व्यवसाय फायदेशीर करा. सरांनी आपल्याला शेळी आणि मेंढी पालनासंदर्भात सांगत असताना त्यांच्या सुलभ प्रजननासाठी अल्ट्रासोनोग्राफीची गरज काय, ती केव्हापासून करता येते, त्याचे उपयोग काय, आतमध्ये असलेल्या करडू असेल किंवा जे पिल्लू असेल त्याच्या संदर्भात, त्याच्या आरोग्यासंदर्भात आणि पुढच्या गर्भधारणेच्या पुढच्या टप्प्यांमध्ये कसं ते उपयुक्त ठरू शकेल, काही अंदाज येण्यासाठी, काही उपचार करण्यासाठी आणि या सगळ्या प्रक्रियेतून जी प्रजननाची व्यवस्था आहे ती अत्यंत सुरळीतपणे पार पडावी या संदर्भातले अत्यंत बारकावे, खूप महत्त्वाच्या गोष्टी, तंत्रज्ञान पशुपालकांना त्यांना समजेल अशा भाषेत सांगितलं. मला असं वाटतं की ही माहिती अत्यंत उपयुक्त ठरेल आणि या माहितीद्वारे पशुपालक अत्यंत चांगल्या पद्धतीने काळजी घेऊन अल्ट्रासोनोग्राफीचा निश्चितपणे विचार करते. मी दूरदर्शनच्या स्टुडिओच्या वतीने डॉक्टर अजित माळी सरांचं मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद सर. धन्यवाद सर.